आज आपण गवारीची भाजी करूया। गवारीची भाजी दोन प्रकारची असते बरं का। काही ह्याच्यात कांदा लसूण जिरे खोबरं वगैरे असं लसूण जिरे खोबरं कुटून घालतात, काही जण नुसतं कांद्याचं तिखट घालून करतात। प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे। कांदा त्याच्यामध्ये बाकीचं काही नसलं तरी चालेल, नुसतं तिखट मीठ घालून केली तरी ती छान होते। आणि काही जण पाणी ठेवतात, काही जण त्याच्यात रस ठेवत नाहीत, काही जण रस ठेवतात। आता आपण करूया थोडंसं रस आणि थोडंसं घट्ट। आता मी फोडणी करून घेते नेहमीप्रमाणे आपली। आता त्याच्यामध्ये मी कांदा घालून घेते। एक मोठा कांदा घेतलेला आहे तो घेते घालून, आणि त्याच्याबरोबर कोथिंबीर पण मी घालणार आहे, कारण मला फोडणीत कोथिंबीर घालायला खूप आवडते, त्याचा वास छान येतो। गवारीमध्ये सुद्धा दोन प्रकार असतात बरं का। एक खेडेगावातली म्हणजे ज्याला काटे थोडेसे बारीक बारीक असे कुसं लागतात त्याला, आणि एक असते ती प्लेन असते, ती शहरातली म्हणजे आपली शहरी पद्धतीची म्हणतात त्याला। असे दोन प्रकारचे असतात, एक गावठी आणि एक शहरी। पण दोन्ही खेडेगावातच उगवतात बरं का, त्याचा काही फरक नाही आहे, फक्त ते हाताला लागताना वेगळे लागतात। आणि त्याचं शेवग्याची शेंग मोडताना काय करायचं, शेंडा आणि बुडखा दोन्ही तोडायचा आणि बोटानेच ती तोडायची, त्याला सुरीने कापायचं नाहीये। म्हणण्याचा अर्थ असा आहे की शेवग्याच्या शेंगीसारखं शिरा त्याच्या तोडून अशा काढाव्या लागतात। अशा पद्धतीने गवारीची शेंग तोडायची असते हाताने आणि बोटाने तोडून घ्यायची, आणि ती धुवून कुकरमधनं मी शिजवून घेतलेली। कारण काय झालं, गडबडीच्या वेळेला मी कुकरमध्ये शिजवते नेहमी। आता आपला हा कांदा परतून झालेला आहे छानपैकी, छान वास येतो त्याचा। आता त्या फोडणीमध्येच मी तांबडं तिखट घालणार आहे। तुमच्या चवीला पाहिजे तेवढ्या पद्धतीने तांबडं तिखट घालायचं, आणि गरम मसाला किंवा गोडा मसाला, माझा गोडा मसाला असतो, आणि मीठ चवीपुरतं मीठ। आता हे सगळं असं थोडंसं हलवून घ्यायचं, गॅस कमी करायचा, आणि आपली गवारीची शेंग जी आपण कुकरमधनं शिजवलेली आहे ती थोडी थोडी करून त्यात घालायची, आणि एकदम ओतली तर त्याचा वाफारा तोंडावर येतो। थोडंसं पाणी मी त्यात ठेवलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण कूट किंवा ओलं खोबरं घालतात, आपल्याकडे कूट आहे, आपण कूट घालायचं शक्यतो। आणि फ्लेवरसाठी म्हणून गोड नाही करायची बरं का, फ्लेवरसाठी म्हणून थोडीशी साखर घालून घ्यायची। आता हे सगळं हलवून छान अशी एक उकळी आली पाहिजे त्याला, कारण आपण त्यात थोडंसं पाणी ठेवलेलं आहे, आणि कुटाचाही अर्क त्यात उतरला पाहिजे छानपैकी, साखरही विरघळली पाहिजे। हा सगळा प्रकार त्यात झाल्याशिवाय आपल्या गवारीच्या शेंगेला वास छानपैकी चव येणार नाही, आणि छानपैकी सुगंधही त्याचा वास छान भाजी शिजल्याचा येणार नाही। थोडीशी गरम होऊन द्यायची। गवारीची भाजी छानपैकी झालेली आहे, मस्त झालेली आहे बघा, किती छान झालेली आहे। आता मी गॅस घालवते। असंच घरातलं हेल्दी खायचं आणि निरोगी राहायचं। लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं।